काहीही करून दूध पी बाबा असं करून मुलांनी दूध प्यावं म्हणून खूप साखर असलेल्या, स्टार्च असलेल्या, फ्लेवर्स असलेल्या अशा दुधात घालायच्या लहान मुलांच्या सो कॉल्ड लहान मुलांसाठी बनवलेल्या पावडर तुम्ही पण वापरताय का? प्लीज नका वापरू. हा व्हिडिओ त्यासाठी आहे. नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बऱ्याचदा लहान मुलांना, मोठ्या माणसांना, अगदी म्हाताऱ्या माणसांनासुद्धा दुधाची चव आवडत नाही म्हणून खूप शुगर असलेल्या आणि स्टार्च असलेल्या मगाशी वर्णन केल्याप्रमाणेच्या या खास पावडर आपण दुधात वापरतो आणि त्याची एकदा सवय लागली की साधं दूध पिताच येत नाही. त्याच्यामुळे त्याला एक हेल्दी अल्टरनेटिव्ह मी आज तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे ड्रायफ्रूट पावडर. आपण त्याला ड्रायफ्रूट्स पावडर म्हणत असलो तरी खरं तर ती नट पावडर आहे. तर ती कशी करायची? तर अगदी सिंपल पद्धत आहे. आपल्याला जे जे नट्स त्याच्यात घालायचे, जनरली बदाम, अक्रोड, पिस्ते, थोड्या प्रमाणात काजू, ज्यांना कोलेस्ट्रॉल वगैरे त्यांनी थोड्या प्रमाणात घाला. आणि मग हे आपल्याला सगळं तुपावर वगैरे नाही, ड्राय रोस्ट पॅनमध्ये नुसतं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते एका ताटात काढून व्यवस्थित गार करायचे. गार करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवायचं. त्याची कोर्स पावडर करायची, एकदम पातळ बारीक अशी नाही, कारण मग त्याच्यातलं तेल सुटून त्याचा गोळा होतो. त्याच्यामुळे आपण दाण्याचं कूट करताना जसं करतो तशी पावडर करायची. आणि त्याच्यानंतर ती एअरटाईट कंटेनरमध्ये, काचेच्या बरणीत तुम्ही फ्रीजमध्ये जवळपास 2 ते 3 महिने सहज ठेवू शकता. लहान मुलांसाठी तुम्ही ती दुधात घालून देऊ शकता. तो एक बेस्ट अल्टरनेटिव्ह दुधात होऊ शकतो. म्हाताऱ्या माणसांनासुद्धा देऊ शकता. मिडल एज लोकांना, इस्पेशली जर बायका, त्यांच्या काही हॉर्मोनल इम्बॅलन्स वगैरे जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही नट्सच्या अर्ध्या प्रमाणात सीड्स त्याच्यात घालू शकता. म्हणजे फ्लॅक्स सीड्स, पंपकिन सीड्स, वॉटरमेलन सीड्स यासारख्या सीड्स तुम्ही त्याच्यात घातल्या तर तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी उपयोग होईल. सिमिलरली जर एखाद्याला डायबिटीस असेल किंवा शुगर कंट्रोल होत नसेल, वजन खूप वाढलेलं असेल, तर अशा लोकांनी त्याच्यात दळताना थोडीशी दालचिनी घालावी. आणि म्हातारी माणसं ज्यांना हाडांचे काही इश्यूज आहेत, सांधेदुखी आहे, अर्थरायटिस सारखे वगैरे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी ह्याच्यात चिमूटभर हळद आणि सुंठ असं सुद्धा घालू शकता. तर ही वेगवेगळी कॉम्बिनेशन्स करून तुम्ही तुमच्या शिऱ्यामध्ये, पराठ्यामध्ये, लापशी, खीर, सूप्स या सगळ्यात हे वापरू शकता. आणि मात्र एकच काळजी घ्यायची, लहान मुलांनी दिवसाला 2 चमचे आणि मोठ्या माणसांनी 3 चमचे, याच्यावर मात्र हे खायचं नाही आहे. पण हा सोपा उपाय आहे, तो तुम्ही नक्की करून बघा. आणि मार्केटमध्ये मिळणाऱ्या शुगर रिच गोष्टींपासून प्लीज लांब राहा. आणि असे छान व्हिडिओज बघण्यासाठी द ग्रीन पंचला फॉलो करत राहा. धन्यवाद.